बातमी दादरमधून. काही दिवसांपूर्वीच एनडीटीव्ही मराठीनं दादरमधील घाणीचं वास्तव समोर आणलं होतं. एका क्रीडा भवनाच्या पटांगणात पालिकेनं कचरा टाकून ठेवला होता. मात्र बरेच दिवस तो कचरा उचललाच गेला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली. एनडीटीव्ही मराठीनं बातमी दाखवली आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेनं क्रीडा भवन साफ करायला घेतलं. याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी. एनडीटीव्ही मराठीने काही दिवसांआधी दादर इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क समोरील असलेल्या एका क्रीडा भवनाचं वास्तव दाखवलं होतं की कसं या क्रीडा भवनाच्या पटांगणामध्ये महानगरपालिकेने जे झाडांचे लॉग्स होते, तुकडे होते कापलेले, ते इथे ठेवले होते आणि त्यामुळे दुर्गंधी पसरली होती आणि आजार पसरवणारे डास देखील वाढले होते. आणि त्यानंतर आता ही बातमी दाखवल्यानंतर आपण पाहतोय की एनडीटीव्ही मराठीचा इम्पॅक्ट झाला आहे. हा जो कचरा आहे तो बीएमसीने उचलायला सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी उभी राहून मी आता रिपोर्टिंग करते, अगदी तिथपर्यंत कचरा इथे पसरलेला होता. ओला कचरा, प्लॅस्टिकचा कचरा, झाडांच्या फांद्या इथे पडलेल्या होत्या. मात्र आपण इथे पाहतोय की मुंबई महानगरपालिकेने त्वरित ह्याच्यावर कारवाई केली आहे आणि हा जो कचरा इथे साचलेला होता तो आता गोळा करून एकत्रित टाकण्याच्या तयारीत मुंबई महानगरपालिका आहे. त्यामुळे निश्चितच हा एक मोठा इम्पॅक्ट आपल्याला म्हणावा लागणार आहे. कारण का ज्या पद्धतीने इथे दुर्गंधी पसरलेली, आजार पसरणारे डास वाढले होते, त्यामुळे इथल्या परिसरातले जे नागरिक आहेत ते चालण्यासाठी देखील येतात, ते देखील हैराण झाले होते. आणि आता हा कचरा मार्गी लावला जात आहे आणि आता इथे काही दिवसानंतरच गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव देखील उभी केली जाणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंद मोरेसह जुई जाधव, एनडीटीव्ही मराठी, मुंबई.